अशी घेवड्याची भाजी. तर हा श्रावण घेवडा आहे. तर ह्यामध्ये आता चपात्या वगैरे बनवून घेतल्या आणि आहारासाठी 2 भाकरी टाकल्या, कारण त्यांची जरा तब्येत वगैरे बरी नाही आहे. त्यामुळे त्यांना भाकरी वगैरे तेलकटाचं डॉक्टरांनी सांगितलेलं आहे की जास्त काही खायचं नाही आहे म्हणून, तेलकट वगैरे असं. त्यामुळे मी बनवत आहे बघा अथर्वच्या डब्यासाठी श्रावण घेवड्याची भाजी. तर अगदी साध्या पद्धतीने. तर आपला हा जो प्रोमो आहे तो हा भाग दुसरा आहे. डब्यासाठी मुलांच्या भाजी काय बनवून द्यायची. तर आज मी मस्त अशी श्रावण घेवड्याची भाजी बनवून देते. तर अगदी गावाकडच्या पद्धतीने तेलामध्ये जिरं, गरम मसाला, मोहरी टाकलेली आहे, कांदा आणि जो घेवडा आहे तो मस्त असा आपण टाकलेला आहे आणि परतून घेत आहोत. चांगला आता भाजून घेणार आहोत. तर ते अगदी थोडंसंच आपलं जे घरगुती लाल तिखट आहे ते आपण ह्यामध्ये घातलेलं आहे बघा. आता मिक्स करून घेणार आहोत सगळं. तर छान असं तेलामध्ये जे आपलं घरगुती काळं तिखट आहे ते चांगलं परतून घ्यायचं. तर तुम्हाला चटचट असा आवाज येत असेल तर घेवडा आहे आपला तो छान भाजून घ्यायचा. तर इथे आपण आत्ताच भाकरी ज्वारीच्या बनवून घेतलेल्या आहेत मस्त अशा. तर अगदी थोडंसं गरजेनुसार पाणी ओतायचं त्यामध्ये. प्रत्येकाची जी पद्धत असते ती घेवड्याची शेंग बनवण्याची ती वेगवेगळी असते. तर आपण अगदी साध्या पद्धतीने जास्त मसाल्याचा उपयोग न करता अगदी बनवत आहोत घेवड्याची भाजी. तर भाजी फोडणी टाकल्यानंतर ठसका आलेला आहे आणि बाहेर पाऊस पण पडतोय. कसं असतं एकच जर मुलांना डब्याला दिलं तर मुलं खात वगैरे नाही. तर आपण थोडंसं पाणी ओतणार आहोत अजून. त्यावरती आता आपण झाकण पण झाकणार आहोत. झाकण झाकून घेतलेलं आहे त्यामुळे काय होतं तर चांगलं शिजतं वगैरे. तर इथे बघा भाजी मस्त अशी शिजायला लागलेली आहे. तर बाहेर छान असा पाऊस पण पडायला लागला आहे. तर अशी जर पद्धतीनं जर तुम्ही करून घेवड्याची भाजी खाल्लात तर खूप टेस्टी लागते. एकदा तुम्ही करून बघा. तर आता छान अशी शिजायला लागलेली आहे. त्याच्यावरचं जे झाकण आहे ते आपण काढलेलं आहे. एकच जर पदार्थ आपण सारखा वारंवार जर मुलांच्या डब्याला बनवून देत असाल तर मुलं खात नाहीत, कारण एकच नको म्हणतात खायला. रोज वेगवेगळे पदार्थ आपण काहीतरी भाजीला बनवून दिलं तर मुलं आनंदानं डबाही संपवतात आणि खातात. तर काल मी तुम्हाला सांगितलंच की मी डब्याला दिलेली होती भेंडी, कारण त्याला भेंडी जास्त प्रमाणात आवडते. आणि आज देत आहे मी घेवड्याची भाजी. रोज वेगवेगळे काहीतरी बनवून देत असते, कारण एकच दिलं तरी मुलं खात नाहीत, त्यामुळे बदलून दिलं की बरं असतं. तर प्रत्येकाची जी पद्धत असते ती वेगवेगळी असते. तर काही जण काय करतात की शिजवून वगैरे घेतात आधी शेंग आणि त्यानंतर मग फोडणी देतात. तर मी तसं न करता डायरेक्टच फोडणी दिलेलं आहे. कधी कधी मीही तशी घेते शिजवून वगैरे. प्रत्येकाची जी पद्धत असते बनवण्याची प्रत्येक भागानुसार वेगवेगळी असते. तर मी कधी शिजवून घेऊन बनवते तर कधी अशी फोडणी देते. दोन्हीही पद्धतीने मी बनवते. तर तुम्हाला अशा रेसिपीज बघायला भाज्यांच्या आवडतील का नक्की मला कमेंटमध्ये सांगा. तर असे मुलांच्या डब्याला काय द्यायचा हा रोजचा नेहमीचाच एक गृहिणीचा म्हणजे ताईंचा प्रॉब्लेम असतो की आज मुलांच्या डब्याला आपण काय द्यायचं. तर काही टेन्शन घ्यायची गरज नाही. जे आहे ते घरातूनच आणि पौष्टिक असंच आपण मुलांना डब्याला देणार आहोत. आणि ह्या ज्या भाज्या आहेत सगळ्या तर मुलांच्या पोटामध्ये जाणे खूप गरजेचं असतं. काही भाज्या असतात मुलं खायला नको म्हणतात, तर तसंच आपण काहीतरी वेगळं टेस्टी बनवून शिना असं देऊ शकतो. मी हे असेच वेगवेगळे भाज्या बनवून शिना अथर्वच्या डब्याला देत असते. तर इथं छान अशी आपली बघा भाजी आहे ती शिजत आहे. आता थोडंसं वरून मीठ आपण टाकणार आहोत. जेवढं आपल्याला आवश्यक आहे तेवढंच गरजेनुसार, कारण जास्त मीठ होता कामा नये. कमी पडलेलं एक वेळ चालतं, पण जास्त जरी झालं तर काढता येत नाही आहे. भाजी खरट होऊ शकते, त्यामुळे आपण अगदी थोडंसंच टाकणार आहोत मीठ. तर अगदी आपण थोडंसंच मीठ टाकून घेतलेलं आहे. तर थोडंसं परतून वगैरे घेणार आहोत. तर आपल्या चॅनेलवरती तुम्हाला रेसिपीची पण व्हिडिओ येतील आणि ज्या आजच्या काही घडामोडी घडत आहेत
त्याच्यावरती अपडेट जे असते त्याचे पण व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येतील. स्वामी महाराजांचे पण येतील. असे वेगवेगळे व्हिडिओ आपले मिक्स असतात, तर खूप बघायला छान असतात. तुम्ही बघत जा आणि एक लाईक तर व्हिडिओला करत जा, कारण तुमची एक लाईकच आम्हाला आनंद देऊन जाते. आणि व्हिडिओ शेअर करत जावा, जास्तीत जास्त सबस्क्राईब पण करत जा, कारण तुमचा सपोर्ट हा खूप महत्त्वाचा आहे. तर घेवड्याची जी आपली भाजी आहे ती खूप छान अशी बघा शिजायला लागली. बाजारातून आम्ही जेवढ्या काय भाज्या वगैरे घेतो त्या आम्ही शक्यतो करून व्यापाराकडं न घेता, व्यापाऱ्यांच्याकडं कसं होतं की त्याने जेव्हा मार्केटातून माल आणलेला असतो तो प्रत्येक बाजारी वापरलेला असतो आणि जो शिल्लक राहिलेला असतो इकडून तिकडं पार्सल झालेलं असतं तेच आपल्यापर्यंत पोचतं. त्यामुळं ते कसं होतं शेळपटलेलं असतं. त्यामुळे जे शेतकरी वगैरे असतात त्यांच्याकडूनच आम्ही शक्यतो भाज्या घेतात. म्हणजे ते घरगुती आणि ताज्या ज्या भाज्या असतात त्या आपल्याला मिळतात. त्यामुळे जे शेतकरी, आम्हीही शेतकरीच आहोत, पण शेतकरी आम्हाला लगेच ओळखतात की बाबा हे शेतकरी आहेत, तर आपण ह्यांच्याकडं भाजी घ्यावी. त्यामुळं आमचे आहो जे आहेत ते त्यांच्याकडून शक्यतो करून भाजी घेत असतात. तर आमच्या गावचा जो बाजार असतो तो गुरुवारचा असतो आणि गुरुवारच्या बाजारी बऱ्यापैकी ताज्या भाज्या वगैरे येतच असतात. तर आता कोथिंबीरची जर पेंडी म्हणायला गेला तर अगदी 4च काड्या 20 रुपयाला आता झालेल्या आहेत. कोथिंबीर खूप महागलेली आहे. त्यामुळं स्वस्त झाल्यानंतर भरपूर खायची, महाग इतकी झाल्यानंतर नाही खायची असं आम्ही तरी ठरवले. आणि खूप छान पद्धतीने जर आपण भाज्या बनवल्या तर खूप भारी लागतात बघा. आणि शक्यतो करून तुम्ही शेतकरी वगैरे जे असतात त्यांच्याकडून घेण्याचा प्रयत्न करा, कारण त्यांच्या शेतातल्या ताज्या भाज्या त्या असतात. कुठलीही भाजी घ्या, पण व्यापाऱ्यांच्याकडं पण घेत जा, पण शक्यतो बघून घेत जा ताज्या वगैरे, कारण शेळपटलेले 2-3 बाजार त्यांचे झालेले असतात आणि जे शिल्लक राहिलेलं जे माळवं असतं तेच ते घेऊन आलेले असतात. तर आज मला जरा तब्येत वगैरे माझी बरी नाही आहे, त्यामुळे तुम्हाला असा आवाज येत असेल. तर शेंगदाण्याचं जे कूट आहे ते लगेच घालायचं नाही, शेवटला अगदी शेंग जी आपली असते ते शिजल्यानंतर चांगली, मग शेंगदाण्याचं कूट जे आहे ते शेवटला वगैरे घालायचं. तर तुम्हाला बाहेर कावळा ओरडत आहे, आवाज येत असेल. तर कावळा ओरडणे शुभ आहे का अशुभ असतं हे मला काही माहीत नाही आहे, तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा. आणि शक्यतो आपल्या जास्तीत जास्त मोठ्या व्हिडिओला सपोर्ट करत जा. आज तुमचा सपोर्ट असल्यामुळेच मी इथंपर्यंत आहे, पण आपली फॅमिली खूप मोठी करायची आहे. तर आता आपण ह्यामध्ये शेंगदाण्याचं कूट घालणार आहोत. तर इथे आपण शेंगदाण्याचं कूट टाकलेलं आहे. मला कसं असतं एका हातामध्ये मोबाईल धरावा लागतो त्यामुळे, आणि शूट घ्यावं लागतं. आपल्याकडं काय ते शूट वगैरे करण्यासाठी स्टँड वगैरे काही नाही आहे. हळूहळू आपण घेणार आहोत, फक्त त्या गोष्टीसाठी थोडा वेळ आहे त्यामुळे घेतलेलं नाही आहे. तर आता आपण ते शेंगदाण्याचं कूट मिक्स करून घेतलेलं आहे आणि आता आपण याच्यावरती झाकणार आहोत. एक वाफ काढून घ्यायची आहे. छान अशी आपली भाजी तयार होते खाण्यासाठी. बघा किती छान अशी भाजी झालेली आहे. तर तवा जर म्हणायला गेला तर ह्यामध्ये चपाती आणि मी भाकरी बनवलेली आहे, त्यामुळे असे डाग पडले तव्याला आता. आणि नंतर मी ह्यामध्येच जी शेंग आहे ती फोडणी टाकलेली आहे, कारण शेंग थोडीच होती. अथर्व खाऊन त्याच्या डब्यासाठी घेऊन जातो आणि थोडीफार काही शिल्लक राहिली तर राहते. तर त्या पद्धतीने थोडी होती म्हणून मी तव्यामध्येच बनवलेली आहे. तर बघा मस्त अशी आपली भाजी तयार झालेली आहे. तर आपण झाकणार आहोत थोडं. तर इथे आपण एक वाफ काढण्यासाठी झाकण झाकलेलं आहे. तर इथे छान अशी आपली भाजी जी आहे ती तयार झालेली आहे बघा. तर एक वाफ आपण काढून घेतलेली आहे भाजीची. मस्त अशी भाजी तयार झाली आणि खूप छान असा वास सुटलेला आहे भाजीचा. आणि कवळ्या शेंगा असल्यामुळे पटकन शिजल्या गेलेल्या आहेत. शक्यतो करून श्रावण जेवढ्याचं जेवढं कवळी शेंगा असेल तेवढी तुम्ही आणत जा, त्यामुळे जास्त वेळ लागत नाही, पटकन शिजून वगैरे होतं. तर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. तर तयार आहे आपली अशी मस्त अशी भाजी. धन्यवाद.